अध्यक्ष, उपस्थित मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते आणि माझ्या छोट्या बालमित्रांनो, तर आज आपण स्वातंत्र्य दिनाचा 79वा दिन साजरा करत आहोत. आणि हा दिवस केवळ राष्ट्रीय दिन नाही, तो तर बलिदान, त्याग आणि अपार संघर्षाचं प्रतीक आहे. आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्य सेनानींनी आपलं आयुष्य पणाला लावलं. आणि त्यामध्ये आहेत भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि लोकमान्य टिळक असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. अशा असंख्य व्यक्तिमत्वांनी आपले स्वातंत्र्य मिळवून दिले. परंतु आज आपण स्वतःला विचारलं पाहिजे की हे स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने आपण जपतो आहोत का? आणि स्वातंत्र्य दिन म्हणजे फक्त झेंडा फडकवायचा नाही, तर ते झेंडा फडकवत असताना आपल्याला काही लोकशाहीची मूल्य सुद्धा जपायची आहेत. बऱ्याच विद्यार्थिनींनी आता संस्काराचा विषय काढला आणि मला खूप आनंद वाटला की तुमच्यामध्ये असे अनेक शिक्षक आहेत की ते तुमच्यामध्ये संस्कार रुजवण्याचं काम करत आहेत. मॅडम मला म्हणाले आता की आमच्या मुलांनी पेज अजिबात घेतलं नाही भाषणासाठी, कारण त्यांना असं शिकवायचंय मला की वक्तृत्व चांगलं शिकवलं पाहिजे. ही सुद्धा काय आहे, देशसेवाचं आहे. प्रामाणिकपणा जपणं ही सुद्धा एक आहे, देशसेवाचं आहे. आणि संविधानाचं मूल्य पाळलं पाहिजे. सामाजिक समता प्रस्थापित करणं हे सुद्धा खरं स्वातंत्र्य आहे. आज युवकांना आपल्याला सांगायचं आहे की आपण आजच्या दिवशी फक्त जय हिंद म्हणायचं नाहीये, तर आपल्याला जय भारत घडवायचा आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे जरा नारे आठवा, इन्क्लाब जिंदाबाद असं म्हणताना सुद्धा आपल्यामध्ये एक चेतना जागवली जाते, एक शिरशिरी अंगामध्ये येते. आणि तसेच सुभाषचंद्र बोस यांचा सुद्धा नारा आठवा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. तर असं जे त्यांचं ब्रीदवाक्य होतं आणि त्याच्यामुळे हजारो वीरांनी आपलं देशासाठी जीवन आपलं समर्पित केलं. आणि म्हणून असं मला म्हणावंसं वाटतं, मंगल देशा, पवित्र देशा, राकट देशा, कणखर देशा, दगडांचा देशा. आणि हे गडकरींनी गायलेलं गीत आहे आणि खूप छान वाटतं हे म्हणताना. आणि खरंच आपला मंगल आणि पवित्र देश आहे. आपला देश म्हणजे साधू संतांची पवित्र अशी भूमी आहे आणि अनेक गडकिल्ल्यांचा देश आहे, अनेक पर्वतांचा देश आहे, कणखर आहे. आणि तसेच आपण सुद्धा कणखर आहोत. शत्रू कितीही असला तरी आपण त्याला परतवून लावू असे आमच्यामध्ये शूरवीरांनी आपल्यामध्ये एक ज्योत तेवत ठेवलेली आहे आणि ती आपल्याला कायम ठेवायची आहे. राकेश शर्मा जेव्हा अंतराळावरून परत आले तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या, तेव्हा त्यांनी विचारलं राकेश शर्मांना की वरती गेल्यानंतर तुम्हाला आपला भारत देश दिसला का? तेव्हा त्यांनी सांगितलं, हो खूप छान दिसला. आणि मला असं ते म्हणाले त्यांना की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. आणि जर तुम्ही भारताचा नकाशा पाहिला तर तुम्हाला त्यामध्ये दिसून येईल की सगळ्यात सुंदर देश आपला भारत देश आहे. आणि आपल्या ह्या भारत देशामध्ये आमचा जन्म झालेला आहे, त्याचा आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. तसेच महात्मा गांधींनी सत्याग्रहाचं शस्त्र उगारलं होतं. त्यांना शस्त्र घेता आलं नसतं का? आलं असतं, हातामध्ये शस्त्र घेता आलं असतं, परंतु अहिंसेच्या मार्गाने त्यांना लढा द्यायचा होता. प्रत्येकानं वेगवेगळ्या मार्गाने लढा देऊन आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या सत्याग्रहाच्या मार्गानं अनेक करोडो नागरिक त्याच्यामध्ये भारतीय एकत्र झाले आणि सगळे त्याच्यामध्ये सामावले गेले. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण त्या अहिंसेच्या लढ्यामध्ये सामील झाले. कल्पना करा, या ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी आपल्या पूर्वजांनी अपार कष्ट सोसलेले आहे. जालियनवाला बागचा प्रसंग आठवा, काकोरी कटचा आठवा. कितीतरी आपल्या जीवावर उधार होऊन ते सगळे लोक लढलेले आहेत. आणि आपल्याला हे स्वातंत्र्य काही सहजासहजी मिळालेलं नाहीये, तर तुरुंगातील यातना सगळ्या सोसल्या त्यांनी. फक्त एकच स्वप्न होतं, म्हणजे आपल्या स्वतंत्र भारताचं स्वप्न होतं. आणि त्यांच्या त्याग आणि बलिदानामुळे आज आपण मोकळा श्वास घेत आहोत. आपले निर्णय आपण स्वतः घेऊ शकतोय, आपल्या देशाचा विकास आपण करू शकतोय. मगाशी जे मला ते गीत आठवलं, बॉर्डर पिक्चर मधलं जे होतं की त्यांना आज इथं अनेक स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि त्यांना सुद्धा त्यावेळी आठवण झाली असेल की घरून पत्र येत असतील, संदेश येत असेल, तेव्हा त्यांच्या जीवाची काय उलघार होत असेल, काय वाटत असेल. आपल्याला एक दिवस जरी बाबा घरी नसतील तरी आपल्याला करमत नाहीये. त्यांच्या बाळांना काय वाटत असेल याचा विचार करा.
आपण सुद्धा जेव्हा इथं त्यांची फॅमिली असते तेव्हा त्यांना थोडीशी मदत केली पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजे. ही सुद्धा देश सेवा आहे. आपल्याला सुद्धा तिथं आता सध्या जे बॉर्डर आहे ते तर काम करता येतच, पण आपल्याला सगळ्यांनाच बॉर्डरवर जायची गरज नाहीये. आपण सुद्धा अशा अनेक मार्गांनी देश सेवा करू शकतो की जसं की पर्यावरण संवर्धन आहे. ह्या पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून सुद्धा आपण देश सेवा करू शकतो. प्लास्टिकचा वापर आजकाल खूप होत आहे, ही सुद्धा काय आहे कमी करणं. संपूर्ण बंद तर होत नाहीये, पण आपण स्वतःहून ती कमी करणं ही सुद्धा काय आहे देश सेवा आहे. आणि आज आपण पाहतोय खूप प्रदूषण झालेलं आहे, पाण्याचं आहे, ध्वनी प्रदूषण आहे. त्या सगळ्या प्रदूषणाला आपण स्वतःच कारणीभूत आहोत. हे सुद्धा आपण अनेक माध्यमातून ते कमी करू शकतो. आपला भारत स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी सुद्धा आपण स्वतःच अगदी लहानपणापासूनच आपण त्याची जोपासना केली पाहिजे. अनेक संस्कार आपल्यामध्ये रुजवण्याचं काम इथले शिक्षक करत आहेत आणि खूप तळमळीनं काम करत आहेत, हे मला दिसतंय ते तुमच्याकडून. आणि तसंच प्रत्येक नागरिक असेल किंवा तुम्ही असाल, मी असेल, अगदी मी स्वतः सुद्धा सगळे आपण प्रामाणिकपणानं काम करायचं आहे. प्रामाणिकपणानं देशाला हातभार लावायचा आहे आणि कुठलंही आपलं क्षेत्र असेल त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे काम केलं तर आपला भारत महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही. आज आपण स्वतंत्र आहोत, पण स्वातंत्र्याची खरी किंमत केव्हा कळते हो, जेव्हा आपण त्याची जबाबदारी स्वीकारत असतो. केवळ 15 ऑगस्टला झेंडावंदन करून किंवा देशभक्तीपर गाणी लावून आपली जबाबदारी संपत नाहीये. आता आपली खरी जबाबदारी सुरू झालीये की आपल्याला काय, आपण कुठे कमी पडत आहोत हे बघण्याची. आपल्याला अनेक गोष्टींची उणीव आहे आणि ती स्वतःपासून शोधायची आहे. स्वतः पण त्याच्यासाठी काम करायचंय. स्वतः उतरलं त्याच्यामध्ये की आपल्याला त्या गोष्टी प्रकर्षानं जाणवायला लागतात आणि त्या दृष्टीने आपण काम करायला लागतो. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी म्हटलंय की स्वप्ने जी नसतात, जी झोपेत पडतात, स्वप्ने ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाही. आणि म्हणून शिक्षण असं तुम्हाला मिळतंय, खूप छान मिळतंय, शहरातल्या पेक्षा सुद्धा खूप छान मिळतंय तुम्हाला शिक्षण. की सर मला म्हटले गेल्या वर्षी मॅडमनी पण रिझल्ट पाठवला होता, तुम्हाला खूप छान मार्क्स मिळाले आहेत 10वीला. असेच तुम्ही मार्क्स पण छान मिळवत जावा आणि अशी देशासाठी तुम्ही चांगले तयार राहा आणि आपलं काम, आपली जबाबदारी ओळखा, आपलं काम छानपणे पार पडा. माझ्या जसा 15 ऑगस्ट 1947 हा दिवस सर्व भारतीयांच्या हृदयामध्ये सुवर्णाक्षराने कोरला, तसाच आजचा हा दिवस सुद्धा माझ्यासाठी माझ्या हृदयामध्ये मी सुवर्णाक्षराने कोरू इच्छिते. कारण मला तुम्ही सगळ्यांनी इथं झेंडावंदन करण्यासाठी बोलवलं, म्हणून मी सगळ्यांनी तुमचे धन्यवाद मानते. धन्यवाद.